माझा आवाज येतोय शेवटपर्यंत? व्यवस्थित येतोय? मी दिसते शेवटपर्यंत? गुंजन, 2 तासापासून तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल. मी दिसते शेवटपर्यंत? कशी दिसते? बाईला याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे? तर आपण सगळे मिळून पहिल्यांदा सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ही युवा पिढी आणि जेन झी काय करू शकते हे आपण दाखवून दिलंय. या देशात खूप काही आपण केलंय आणि त्यांची शक्ती एकत्र आणण्याचं काम सर करतात. हे खूप मोठं काम आहे. मगाशी अविनाश म्हणत होता की काही लोक कविता ऐकायला आलेत, काही बघायला आलेत. मला खात्री आहे तुम्ही कविता ऐकण्यासाठीच आला आहात. बघण्यासाठी आला असणार तर तुम्हाला एक किस्सा सांगते. एका महाविद्यालयात गेले होते. ज्युनियर कॉलेज होतं सर. 12वीचा मुलगा असेल. बसलेला होता समोर आणि टक लावून बघत होता. आता तुम्ही किती छान दाद देतात, हसतात मध्ये, तो काहीच नाही, फक्त बघत होता. मला अनकम्फर्टेबल झालं. मला बोलायला सुचत नव्हतं. आणि मग कार्यक्रम संपल्यावर सर मी त्याला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की अरे बाळा, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा. सर इतक्या कॉन्फिडन्सने सर तो बोलला. आम्हाला आमच्या कांगणे सरांनी सांगितलंय की मोठी स्वप्न बघायची. बऱ्याच ठिकाणी असं होतं ना की बरीच नजरा खेळलेल्या असतात. एक मिनिट. शिट्टी वाजवणं आपली संस्कृती नाही. पण कार्यक्रमात शिट्टी वाजवायला काय हरकत नाही. ऐक ऐक, शेतकरी जिंदाबाद. सिट्ट्या वाजवताना इतकंच लक्षात ठेवा की तुम्ही गुंजन पाटीलला ऐकतायत, गौतमी पाटीलला नाही. तर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये असं होतं सर की काही लोक टकलावून बघत असतात. मग 2 ओळी लिहिला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. हे जवळजवळ सगळ्याच पोरी म्हणू शकतात प्रत्येक मुलाला की इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. तुम्हाला सांगते, तो विद्यार्थी सरांचाच होता. त्याने उत्तर दिलं की प्रेमाचा सिलॅबस लय अवघड. प्रेमाचा सिलॅबस लई अवघड, कळता कळत नाही आणि अर्ज तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. पुढे ऐका की केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. केवळ फिल्मी दुनियेत लागतो खजाना हाती. अमीर बापाची पटेल आपल्याला इतकं नशीब फळणार नाही. जरा मेहनत करा, जरा मेहनत करा. प्रेमात सारे हिशोब तपासले जातात. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. कोणती लैला तुमच्यासाठी आयुष्य जाळणार नाही. आणि 2 ओळी मित्रांसाठी लिहिल्यात. तुमचा मित्र नक्की तुमच्या बाजूला आणि तुमची मैत्रीण नक्की तुमच्या बाजूला बसली असेल. जरी सरांच्या धाकाने ही मधली लाईन असेल सर, हे मोठं पाप आहे. हे मधला जो गॅप ठेवलेला आहे ना, ते खूप मोठं पाप आहे. पण असू द्या, मित्रांसाठी हा पुढच्या ओळी की हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. हे मित्र आहे तोपर्यंत आपल्या कथेला अर्थ आहे मित्रा. उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चाळणार नाही.
उद्या कुणी कुणाच्या आयुष्याचे पानही चालणार नाही. आणि पुढच्या ओळी आहे की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. लक्षात ठेवा की प्रेम आलं तर येऊ दे, प्रेम गेलं तर जाऊ दे. एकदा पारखून घे तिला, ही घर तर जाळणार नाही. तुम्हाला एक छान कविता ऐकवते. सर, आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स कदाचित तुमच्या जनरेशनला माहीत नसतील, पण आमच्या जनरेशनच्या रिलेशनशिप टर्म्स ऐकल्यानंतर तुमच्या डोक्याला मुंग्या नक्की येतील. सिच्युएशनशिप, बेंचिंग, फ्रेंड्स विथ बेनिफिट हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसणार आहे. माझ्या कवितेतून ते तुम्हाला समजेल. कवितेचं शीर्षक आहे जवानी. कवितेचं शीर्षक आहे जवानी. की सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात, सारे नियम कायदे पाळण्यासाठी नसतात आणि वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही की वडीलधाऱ्यांचे सल्ले अर्धे खोटे असतात. आयुष्य एक समुद्र आहे, लाटा मोजून चालणार नाही. आयुष्य एक समुद्र आहे, लाटा मोजून चालणार नाही. आणि कुणाच्याही ओठांचा पासवर्ड सहज तर बदलणार नाही. म्हणून म्हणते एकदाचं घे विचारून, का तुला रोज पाहून हसते. म्हणून म्हणते एकदाचं घे विचारून, का तुला रोज पाहून हसते. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसते. प्रेमाची आता रीत बदलली, प्रेमाची आता रीत बदलली. कालच एका रांझ्याने हीर बदलली. तू कुठं आता व्हिंटेज निखळ प्रेमाची वाट पाहतो. आता रोमिओ खुद ज्युलिएटसोबत सिच्युएशनशिपमध्ये राहतो. सिरीनेही फरहादला बेंचिंग केलं म्हणे. आता ती प्रत्येकाला पाहून हसते. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसते. घे मनावर दे दाखवून, तू काय रीज आहे. घे मनावर दे दाखवून, तू काय रीज आहे. असेल ती हॉट बॉम्ब सेक्सी, तू ही कोल्ड स्टोरेज फ्रीज आहे. किती दिवस रेड फ्लॅगचा विचार करत बसणार. तिचं घोस्टिंग सुरू आहे आणि हे तुला कसं दिसणार. कर लव बॉम्बिंग प्रत्येक मेटल वितळण्यासाठीच असतं. कर लव बॉम्बिंग त्याच्याच हातात गेम आहे. आपली तारीख पक्की करून घे. पुढचे व्यवस्थित ऐका की आपली तारीख पक्की करून घे. इथे रोज नवीन डेटिंग आहे. आणि फार विचार करत बसू नको, कुण्या मित्राची ती सेटिंग आहे. आणि फार विचार करत बसू नको की कुण्या मित्राची ती सेटिंग आहे. मुली अवघड पेपर सोपा करून घेतात. मुली अवघड पेपर सोपा करून घेतात. नॅनोशिपचा जमाना आहे, रिकाम्या जागा लगेच भरल्या जातात. झुरत बसून काय फायदा, झुरत बसून काय फायदा. ही बाजी खेळण्यासाठी असते. आणि एकदाच भेटते ही जवानी, व्यर्थ जाळण्यासाठी नसते. पुढचं ऐका की जन्मोजन्मी तू माझा मी तुझी, ही सारी दगाबाजी आहे. जन्मोजन्मी तू माझा मी तुझी, ही सारी दगाबाजी आहे. बेबी, शोना, माऊ, पिल्लू, सारी बायोलॉजी आहे. वेडे होते लैला मजनू, वेडे होते लैला मजनू, वेडे होते कृष्ण आणि राधा. प्रेम बिम काही नसतं, केवळ असतात नर आणि मादा. फार ठोकरा खाव्या लागतात, फार ठोकरा खाव्या लागतात. हे एक गुपित कळण्यासाठी. एकदाच भेटते ही जवानी, नसते व्यर्थ जाळण्यासाठी. सारस पक्षाचा जोडा पाहून एक कवी रडला होता. की सारस पक्षाचा जोडा पाहून एक कवी रडला होता. एकाला पारध्याने मारले म्हणून दुसऱ्यानेही प्राण सोडला होता.
वाल्मिकी रामायण कसं लिहिलं गेलं याची कथा जर तुम्हाला माहीत असेल तर वाल्मिकींनी एक सारस पक्ष्याच्या जोड्याला बघितलं होतं, ज्यातला एक पक्षी मारला गेला होता आणि म्हणून दुसऱ्याने डोकं आपटून स्वतःचा जीव दिला होता आणि तेव्हा पहिली कविता जन्माला आली होती. म्हणून या ओळी आहेत की सारस पक्ष्याचा जोडा पाहून एक कवी रडला होता, एकाला पारध्याने म्हणून दुसऱ्याने प्राण सोडला होता. खऱ्या प्रेमात जिगर लागतो, खऱ्या प्रेमात जिगर लागतो, एकावरच आयुष्य उधळण्यासाठी. खऱ्या प्रेमात जिगर लागतो, एकावरच आयुष्य उधळण्यासाठी. आणि एकदाच भेटते ही जवानी, नसते व्यर्थ घालण्यासाठी. एकदाच भेटते ही जवानी घालण्यासाठी. धन्यवाद.